जुन्नर शहरात भटक्या कुत्र्यांचा जो त्रास आहे तो आता दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. आता आपण खरं तर या महाराजांच्या जे स्मारक आहे त्या चौकात आहे आणि या ठिकाणी बाजूला दिसतं की जुन्नर शहरातलं सुप्रसिद्ध मोरे रेस्टॉरंट देखील आहे. आता काय झालं, ही जी इमारत आहे ना, हे इमारतीमध्ये एक भटकं कुत्रं आहे. अजितराव नमस्कार, किती दिवसापासून ते कुत्रं आहे तिथं? साधारण एक 10-15 दिवस झाले ते आपल्या इथे काय त्रास आहे त्या कुत्र्याचा? त्रास म्हणजे आता काय झालं ऍक्च्युली ना, आपले जे वर राहतोय आपण तिथं फ्लॅटमध्ये आणि तिथे अजून 2 फ्लॅट आपल्या मुलांसाठी स्टाफसाठी. बरं. तर ते स्टाफ वगैरे आता काय झालं, त्यांना एक 10 दिवसापूर्वी ते कुत्रं दिसलं तिथं. सर्वांना असं वाटलं का ते आलं असेल, निघून जाईल परत. पण ते काय झालं, एक 2-3 दिवसांपासून ते अजून हॉटेलमध्ये आपल्या त्या हॉटेलच्या वरती जे आपलं फ्लॅट आहेत त्याच्यामध्ये ते काय झाले का, ते ये जाणं तर ते चालू असेल ते गुरकते सगळ्यांवरती. बरं. असं झाले. आणि त्यानंतर काय झालं, ते टेरेसवरती बरेच दिवस झालं, 8 दिवस टेरेसवरतीच राहत होतं ते. त्याच्यानंतर आज काय झालं का, ते मुलांच्या डायरेक्ट रूम मध्ये घुसलं ते आपल्या. बरं. आणि मुलं आता जर गेली तिथं तर ते आवाज देते, गुरकते ते मोठमोठ्याने. आणि मुलांनी पाहिलं तर तो काय बाहेर निघायलाच तयार नाही. आणि एकदम त्याला उसकण्याचा प्रयत्न नाही केला का? केला, पण तो एवढं जाऊ येऊनच देत नाही ते कुत्रं, एवढं जोरात मोठमोठ्याने. मोठं कुत्रं आहे ते साधारण कुत्रं. पण या सगळ्या कॅम्पस मध्ये कुठे बी असतं का? आता काय झालं, आपला 4था फ्लोअर आहे तो. ते ऍक्च्युली तो सरळ ह्या 2-3 फ्लोअरला ते 2-3 वेळा दिसला आपल्याला. आणि त्याच्यानंतर कंटिन्युअसली आता आहे ना, ते वास्तव्यातच तिकडं टेरेसवरती असतंय वरतीच. आणि ते मुलं गेली ना तिकडं, ते जोर जोरात त्याच्यावर उरकतंय ते. त्याच्यामुळे मुलं जवळ जात नाही त्याच्यात. आणि लहान मुलं पण आहेत ना आपली इथं, त्याच्यामध्ये काही फॅमिली पण राहतात. आणि काय झालं की आज एकदमच ते मग किचन मध्ये शिरलं, म्हणून मी पण गेलो मुलांबरोबर. बरं. तर ते अजिबात बाहेर यायलाच तयार नाही, एकदम मोठमोठ्याने गुरकतंय ते. त्याच्यामुळे काय झालं, पोरं जायला घाबरतात तिथे आता, असं होतंय. आणि हे मी साधारण काय झालं, आपल्या नगरपालिकेचे काही कर्मचारी त्याला मी फोन केला, ते आले पण होते आपल्याकडं. तर ते काय झालं, ते पण घाबरले, दोघंच होते. बरं. ते बोलले की आता ह्या दोघांमध्ये होणार नाही ते, मी परत माणसं आणतो, मग तुम्ही नगरपालिकेची मॅडम त्यांना फोन करा. मी त्यांना पण केला, तर ते बोलले की आता सध्या माझ्याकडे ते टेंडर नाहीये. एरिया आहे, लवकर हातात गेलं. चला. कोणत्या रूम मध्ये ते? वरती 4थ्या फ्लोअरला. अच्छा, आता हा थर्ड आहे का? हा थर्ड फ्लोअर. आता हा लास्ट, हा 3रा आहे. आणि आता लास्टचा हा 4था फ्लोअर. कुत्र कुठे बघा अगोदर आहे ना अंदर? हा, रुको जा. अच्छा, रूम मध्ये आहे का? हा, रूम किचन मध्ये. अरे बाजू कर ना. रुको काटेगा, रुको. नाही, तिकडे येतो त्या बाजूला आतमध्ये. कुठं? तिकडे बसले आतमध्ये. कितने दिन से अंदर है वो? और इधर ही रहता है आसपास? आता झोपलाय, मग शिले ओरडत होता. जरा थोडा कचरा द्या सगळं आहे ना, सगळं कचरा बिचरा इकडे हे करून टाकले. बुरबुर करते थे. अटॅक करेल तो. बापरे. आता ही या सगळ्या कामगारांची रूम आहे. किती दिवस झाले इथे आता या परिसरामध्ये? आता साधारण तरी किती दिवस झाले आपल्याकडे? हो, 10-15 दिन आहे ना, ते म्हणतात 10-15 दिवस झाले साधारण तो आहे. तर मला पण काय वाटलं होतं की हे मुलं म्हणतात तो बाहेरून आला असेल, जाय निघून. पण तसं झालं नाही ते ऍक्च्युली. नंतर मी मुलांना विचारलं का, सर बोलतात का तो कुत्रा आहे ना अजून टेरेसवरच आपल्या. बरं. आणि मग त्यानंतर बरेच दिवस मी पण काही विचारलं नाही त्यांना. पण आज ते पोरं म्हणायला लागली की आज तो एकदम किचन मध्येच येऊन बसलाय. आणि आम्ही तिथं गेलो तो जोराने हे करतोय, ओरडतोय आणि हे करतोय. त्याच्यामुळे ते पोरं काही यायला मागत नव्हते तिथं. त्यामुळे ते रेस्टॉरंट जे आहे त्यांचा स्टाफ आहे, तर माईक त्यांच्याकडे द्या, म्हणजे आपण त्यांना विचारूया. इधर
मतलब कब आया वो कुत्ता यहाँ पे? कब बोलो तो सुबह हम लोग ड्यूटी गया 10 बजे, तभी थोड़ा 11 बजे 11:30 आया था, तभी से रूम पे देख रहा हूँ। आया था, बेड वगैरह सब गंदा करके सीधा रूम पे इधर किधर भी सीधा रहता रूम है पे क्या? सब घूम रहा था रूम पे पूरा बेड में दरवाजा लॉक नहीं था क्या? नहीं, लॉक नहीं था, वो आना जाना होता है ना, अच्छा, इसलिए तो lock इसलिए नहीं खुला रहता। रखते हैं। फिर आकर हम लोग जा रहे तो हमारे ऊपर दार रहा है, ऐसे छूट के आ रहा है वो लोग। और उससे पहले इधर ही रहता है क्या आजू बाजू में टेरेस पे? नहीं, इधर कभी में? देखा नहीं उसको पहले, अभी 1 हफ्ते से वो टेरेस पे देख रहा हूँ उसको। अच्छा, पहले एक हफ्ते से टेरेस पे ही इधर। अभी आज अंदर घुस गया। मोर साहेब, म्हणजे आता खाली रूम असतील तर लोकांना भीती वाटायची. आता हे 4थ्या फ्लोअरवर आलोय आपण. हा हा बरोबर. जीवितनं तर जुन्नर बऱ्यापैकी खाली आहे. आता थोडंसं बाल्कनीत जाऊन दाखवेल मी लोकांना किती खाली आहे ते. हो हो. किती भयानक आहे हे सगळं. आणि नगर हे बघा, हे सगळ्यांनी हातात आता खोलीमध्ये राहायचं की नाही हा प्रश्न आहे. कारण हे बघा, प्रत्येकाच्या हातामध्ये काय ना काय आहे. काठी आहे का तर त्या कुत्र्यापासून आपला बचाव व्हावा यासाठी. आणि आपण आता जर पाहिलं ना, ते कसं गुरगुर गुरगुर करत होतं एकदम जोरात. मला सुद्धा भीती वाटते, कारण ते अचानक अटॅक देखील करू शकतं. अटॅक मोडमध्येच आहे ते. बघा, जुन्नर नगरपालिका नागरिकांनी राहायचं तरी कसं घरामध्ये. आता ही भटकी कुत्री जर थेट बरं त्याच्या गळ्यात पट्टा देखील कोणतरी बांधलाय. आता माहित नाही ते कोणाचं पाळीव कुत्रा आहे किंवा काय. जर कोणाचं पाळीव कुत्रा असेल तर कृपया त्यांनी हा जर व्हिडिओ पाहत असतील तर या आणि त्याला घेऊन जा. इथल्या नागरिकांची तरी सुटका होईल. सेफ्टी गार्ड आणि आपण ट्रेस हो जाऊ. हाथ में ही रखना तुम सब लोग, नहीं तो काट लेगा. चला, आता हा 4था फ्लोर आहे आपण जिथं होतो. आणि याच्यावरती हे बघा, अशी सगळी घाण वगैरे इथं लघवी त्या कुत्र्याची संडास इथंच करते सगळं, जसं काय त्याचं घरच आहे. आता आपण टेरेसवर आलोय. माईक तुमच्याकडे ठेवा. आता पाहिलं जर आपण जर पाहिलं तर इथनं जुन्नर शहर बघा किती खाली आहे. म्हणजे ठीक आहे, जर खाली कोणी राहणारे असतील ग्राउंड फ्लोअरला तर आपण समजू शकतो. आता 4th फ्लोअरला म्हणजे 4थ्या मजल्यावर एक कुत्रा आलं आहे आणि इथंच मुक्काम करतं आहे. बरं, हे काय फारसं लांब पण नाही आहे, तुम्हाला त्या साईडने दाखवतो थोडंसं, म्हणजे तुमच्या लक्षात हा जो महाराजांचे दिसेल ना तिकडून, आपली एकदम तिकडून डायरेक्ट महाराजांचा हे दिसते. हा जो स्पॉट आहे ना, हा, तो तुमच्या लक्षात येईल की नेमकी मी कुठे येते. हे बघा, स्मारकाची अगदी शेजारची खोली, शेजारचीच बिल्डिंग. अतिशय धोकादायक अवस्थेत. तर आम्ही ज्यावेळेस शूट करायला आलो आम्हाला थोडीशी भीती वाटत होती, कारण ते खूप आक्रमक आहे. त्या कदाचित त्या कुत्र्याला भीती वाटत असेल की आपल्यावर हल्ला करायला आलेत की काय, त्यामुळे ते आक्रमक पवित्रा घेते. सगळ्या बिल्डिंगच्या टेरेसवर पायऱ्यांवर त्यांनी घाण केली कुत्र्यांनी अक्षरशः. त्याला बाहेर नाही काढता येणार का? नाही ना, ते येतच नाही. ते डायरेक्ट त्याच्या जवळ गेलं ना तर तो गुरगुरतोय जोरामध्ये. आणि ती मुलं कसं मग ते घाबरतात आहे ना, याने येऊन जर त्यांनी काही घेतलं तर मग ते विनाकारण हे सगळं खर्चिक काम आहे. आता वारंवार तिथं जाणं देखील चूक होईल. ठीक आहे, त्याला थोडीशी चाव लागली ना तर ती लगेच गुरगुर करते. चला डेंजर आहे ते चावल. विनाकारण आपल्यालाच इंजेक्शन घ्यायला लागतील अजून. दरवाजा बंद करा, आपण ते रेस्क्यूवाल्यांना बोलू. बंद करतो, दरवाजा बंद करा. हो बंद करून घ्या. ते रेस्क्यूवाल्यांना बोलू आपण आणि त्यांना सांगू. 2 जण आलते ना राजकुमार ते. हो ते येऊन गेले. ते त्यांना पण जरा डेअरिंग नाही झाली त्यांची, कारण तो एवढ्या जोरात हे करत होता ना. ते म्हटले अजून फॅमिली राहतात ना खाली. हो, इथे पण हा स्टाफ आहे आणि इकडे खाली फॅमिली आहे सर्व. अच्छा,
इथे एक पोलीस फॅमिली आहे आणि इकडे दुसरी एक फॅमिली आहे ती पण लहान लहान मुलं असतात त्यांची. काळे साहेब राहतात काय इथं आपले हो हो. आणि इकडे एक फॅमिली आहे. हा इकडे एक फॅमिली आहे. डेंजर कुत्रे बाबा नव्हते लई तिथं गेलो होतो पण आपली सुद्धा काही इच्छा झाली नाही. जवळ जावं तर ते विनाकारण आज एकादशीचा दिवस आणि घ्यायचं काहीतरी उद्योग वाढून आपणच आपल्या हाताने. त्यापेक्षा ह्याच्यामध्ये जे काही एक्सपर्ट लोक आहेत आपण त्यांना सांगू. तात्पुरतं प्रिव्हेन्शन म्हणून आपण काय केलं यांचा जो स्टाफ आहे त्याला देखील खाली बोलवलं आहे जेणेकरून त्यांना कोणती इजा दुखापत त्या ठिकाणी होणार नाही. ते सगळे तिथं राहतात. मग आता आपण खाली आलो हा सगळ्यांचा स्टाफ आहे तो तिथंच राहतो. मग आता काय यांची पुढे सोय लावणार मग आता सध्या तर काय आहे, आपण आता पर्याय नाही आहे त्यांना, ते राहिलं तर तिथेच आहेत सर्वजण. याच्यावरती काहीतरी आता कारवाई करणे योग्य करावी लागेल. नाही तर मग काय मुलांना संध्याकाळची मग ते झोपायला पण जाता येणार नाही त्यांना अशी कंडिशन आहे. आता नगरपालिकेमध्ये मी थोडंसं हे केले होते, कॉन्टॅक्ट केले होते. तर ते मॅडम होत्या म्हणून त्यांचा नंबर मिळाला होता मला. पण त्या बोलल्या की हे आता सध्या ते टेंडर माझ्याकडे नाही. मग त्यांनी दुसरा नंबर मला म्हटले मी देते तुम्हाला. मग आता त्यांना एकदा कॉल करून आपण एकदा पुन्हा परत सांगू. ठीक चालतं. आपण एकदा नगराध्यक्ष आणि शिवसाहेबांच्या कानावर ही विषय घालूयात. बघूया पुढं काय होतं ते. परंतु आजच्या आज हा विषय मार्गी लावण्याचा आपण नक्की प्रयत्न करू जेणेकरून या मुलांना किमान संध्याकाळी तिथं आराम तरी करता येईल. हो हो ठीक आहे पाहूयात आता पुढच्या पार्टमध्ये दाखवतो तुम्हाला पुढं काय होतं ते.